माझिया प्रियाला प्रीत कळेना. एंड स्क्रोल गेल्यावर पिक्चर संपतो माहिती नाही का? अभिजित, हात काढ, ती माझी बायको आहे. शेवटी तिला अंगठी घातलीच. काढ ती रिंग. मॉम, बघ तुझी सून काय करते इथं बागेत. एक मिनिट. शमिका माझी सून असली तरी ती तुझी कुणीही नाहीये. इनफ इज इनफ. त्या दोघांच्या मध्ये येऊ नकोस. काय येऊ नको? ती माझी कोणीही नाहीये, ती तुझी. कळलं? शमिका तुझी कुणीही नाहीये. शट अप अँड लीव. आय सेड लीव. अभि अभि मला नाही राहायचं रे इथे. मला मला खूप भीती वाटते माणसाची. तो काही करेल, मला इथे नाही राहायचंय. अभि अभि प्लीज. शमिका जर का दुसरीकडे कुठेतरी राहायला गेली आणि जयनी तिथे जाऊन तमाशा केला तर? डोंट डू दिस. शमिका प्लीज घर सोडून जाऊ नकोस. अरे तू काही 24 तास जयवरती नजर ठेवणार आहेस का? शमिका मला मुलीसारखी आहे. तुझी होणारी बायको आहे. शमिका तुझी ठेव म्हणून माझ्या घरी राहील आणि मी जपीन तिला. वाटतं अभिच्या नशिबात निर्भय आनंद लिहिलेलाच नाहीये. शमिकाचा विचार कर जरा. तिला काय वाटलं असेल? एक चांगला सुसंस्कृत मुलगा आपला नवरा असावा, त्याचं घर, त्या घरातली माणसं, घरातल्या सवयी, त्यांची वळणं सगळं आपण स्वीकारावं आणि त्यांच्या बरोबर आयुष्य काढावं, एवढीच अपेक्षा आहे तिची. मी मॅरेज सर्टिफिकेट, सर्व लिगल डॉक्युमेंट्स या सगळ्यांचा अभ्यास केलेला आहे. पॉसिबल होतं त्या सगळ्या प्रकारे यातूनही काही वेगळं शोधता येईल का याचा प्रयत्न केलाय. पण सर्व लिगल डॉक्युमेंट्स वरच्या सह्या जुळत आहेत. या सगळ्यातून एकच अर्थ निघतो. तुम्ही आणि जय पती पत्नी आहात. सध्या तरी या सगळ्यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग मला दिसतोय. तो म्हणजे तुम्ही जय प्रभू यांना डिवोर्स द्या. आणि जय प्रभू यांना डिवोर्स पेपरवर साइन करण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडच्या प्रॉपर्टी पेपरवर साइन करायची. आपल्याकडे दुसरं काही ऑप्शन नाहीये का साहेब? हे सगळं तिला फसवून केलंय त्याने. शमिका, तुम्ही कधी तुमच्या वडिलांचं बिल रेफर केलंय? कधी वाचले? नाही. शमिका राजे 22 वर्षाच्या होण्याआधी जर का त्यांचा विवाह झाला तर त्यांच्या प्रॉपर्टीवर फक्त त्यांच्या पतीचा हक्क आहे. अगदी स्पष्ट सांगायचं तर ती सर्व प्रॉपर्टी त्यांच्या पतीचीच आहे असं स्पष्ट लिहिलंय. पण समजा शमिका राजे 22 वर्षाच्या झाल्या आणि त्यानंतर त्यांचा विवाह झाला तर सर्व प्रॉपर्टी ही शमिका राजे यांच्या एकटीच्या मालकीची असेल. काय? प्रॉपर्टी जर त्याच्या नावे झाली अकॉर्डिंग टू यू, तर मग तो आमच्या मागे का लागलाय? कारण फॉर्मॅलिटी पूर्ण करण्यासाठी शमिका मॅडमच्या एका छोट्याशा सहीची गरज आहे. मी सही करणार नाहीये आणि प्रॉपर्टी देणार नाहीये. पाण्यासारखा पैसा होते मी, पण ही केस जिंकणार आहे मी. अगं, पाण्यासारखा पैसा ओतण्यासाठी पैसा असला तरी पाहिजे. काय? पैसा आहे माझ्याकडे. आणि तुला का माझी एवढी काळजी? तुमच्या डॅडच्या बिलमुळे. तुमचं जयशी लग्न झालेलं आहे पण तुमची एक सही बाकी आहे. त्यामुळे ही फॉर्मॅलिटी पूर्ण झाली असं मानता येत नाही. जोपर्यंत तुम्ही सही करत नाही तोपर्यंत तुमचे अकाउंट्स होल्ड केलेले आहेत.